चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत उन्हाळ्यानिमित्त खास असं थंड पोटाला थंडावा देणारं तसंच त्वचेचं केसांचं संरक्षण करणारं खरबुजाचं सरबत। तर आपण आता एक खरबूज घेतलेला आहे, त्याच्यानंतर पिस्ता, बदाम, काजू 2 ते 3 चमचे छोटे साखर घेतलेली आहे। इथं तुम्ही खडी साखर पण घालू शकताय। त्याच्यानंतर हे चिया सीड्स आहेत, 1 तास अगोदर पाण्यात भिजवलेले आहेत नॉर्मल पाण्यात। त्याच्यानंतर ग्लास 1 दूध घेतलेलं आहे। तर हे खरबूज उन्हाळ्यासाठी अतिशय चांगलं आहे, थंड असतं। त्याच्यानंतर ही त्वचा सुद्धा चमकदार होते, आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते। ह्याच्या बिया सुद्धा आपण लाडूमध्ये घालू शकतो वाळवून। आता ह्याचं आपण सरबत करूया, कट करून घेऊया सुरुवातीला। असं आहे आपला निघालेला, पण छान आहे, छानसा पिकलेला आहे। आता ह्याच्या सुरुवातीला आपण बिया काढून घेऊया। ह्या बिया अशा काढून घ्यायच्या। बिया त्याच्यामध्ये काढून घेऊया। ह्या बिया धुवायच्या, सुकवायच्या आणि वाळवायच्या। आपण लाडूत जे मगज बी वापरतो तेच हे असतं, छानसं वाळवायच्या। गर पूर्ण हा काढून घेऊया। हे असे तुकडे पूर्ण आपण काढून घ्यायचे। आता आपल्याला हे मिक्सरला लावायचे। आता आपलं कट करून हे झालेलं आहे पूर्ण। हे थोडं छोटे पीसेस ठेवलेलं आहे मी। आणि हे जे आपण काढलं होतं तर हे थोडंसं धुवून घ्यायचं, ह्या बिया, आणि ह्या बिया वाळवून ठेवायच्या। हे पाणी सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे, बाजूला ठेवूया। आता आपण हे मिक्सरला लावायचं, वाटून घ्यायचं बारीक। मिक्सरला वाटतंय। सुरुवातीला आपण हे काजू बदाम टाकायचं, त्याच्यानंतर खरबूज टाकूया, आणि आता साखर आवडीनुसार घ्या, नाही घातली तरी चालते। आणि सुरुवातीला थोडंसं दूध घालून हलवायचं, टाकूया। आणि आता मिक्सरला फिरवून घेऊया। मिक्सरला वाटून झालेलं आहे, छानसं हलवून घेऊया आपण। त्याच्यानंतर हे चिया सीड्स आहे, हे गरमीच्या दिवसात खायचं, प्रोटीन भरपूर असतं। त्याच्यानंतर डायबिटीजसाठी आणि हाडं वगैरे मजबूत राहायसाठी खूप चांगलं असतं ते। आईस क्यूब, मस्त असं खास गरमीसाठी। थोडंसं आपण केलेले स्लाइस, त्याच्यानंतर काजू बदाम पिस्ता। इथं झालं आपलं खरबूजचं छान असं उन्हाळ्यातला सरबत, अतिशय चांगलं असं।
झाला आपला उन्हाळ्यासाठी खास असं खरबुजाचं सरबत। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा। आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।